बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांच्या मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। कुर्ला गावातल्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय। भिंती कोसळल्या, चुली विझल्यात आणि स्वप्नांचा चुराडा झालाय। महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे तर पुरुष शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा आज वेदना दाटून आल्यात। या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मी सध्या कुर्ला गावात आहे। हे शेत जे आहे आपण बघू शकता, यातील कापसाचं जे पीक आहे ते पूर्णरित्या पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता हे पाणी कुठेतरी थोडं थोडं ओसरत आहे आणि चिखल आणि आता देखील गुडघ्यावर पाणी या ठिकाणी आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल मंत्री पंकजा मुंडे, आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील बीड जिल्ह्याचा दौरा केला। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? खूप बिकट परिस्थिती झाली आमची। खूप एवढं नुकसान झालंय। 5 दिवस झालं सगळं खूप पाण्यामध्ये आहोत आम्ही। एवढी कंडिशन अशी कधीच नाही झाली। खूपच भयानक परिस्थिती झाली। आम्ही ऐकत होतो 89 ला महापूर आलता, पाऊस झालता, पण अक्षरशः आम्हाला आता बघायला भेटलं। खूपच नुकसान झालंय आणि एवढं नुकसान झालंय की आम्हाला सरकार मायबापनी मदत करावी, शेतकऱ्याला सांभाळावा, शेतकऱ्याची काही काळजी घ्या थोडी, एवढंच आमचे सरकारला सांगणं आहे। मायबाप सरकारला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हे कंडिशन बघा ना कापसाची कशी झाली, हे काहीच राहिलं नाही हे याच्यासारखं। खूप बिकट परिस्थिती झाली। लोकांनी कर्ज काढू एवढे महागाचे खत औषधं खूपच हे केलेलं आहे आणि आता सरकार शेतकऱ्याला काय करावा आणि काय नाही हे काही असं हेच नाही राहिलं। कर्ज भरावा का लोकांकडून पाहुण्याकडून पैसे आणलेले ते द्यावा का काय करावा हे काही कळतच नाही नेमकं। आजी, या अगोदर असा पाऊस झाला होता का कधी? काय नुकसान? नाही एवढा नव्हता झाला। आता लयच झालाय, भयानक झालाय। काय मिळेल तर वेगळंच झालंय ह्या वर्षी। हा, लयच बेकार आहे बरं का। हा, ह्या वर्षी वेगळाच पाऊस झाला, जास्तच आहे। काय नुकसान झालं? नुकसान होय, तूर, कापूस, सोयाबीन ह्या वस्तू, बाकी ते ऊस आहे ना ते सुद्धा पडून गेला। असा सगळा पडून गेला, ते सुद्धा पडून गेला बघा। आता काहीच राहील नाही। पत्र्याचे घर तर ते सुद्धा खांदू चौकून मोकळे झाले। ते पत्रे बी आज उद्या पडतात का काय? इथं ठोकले शेतामध्ये, काय सांगा। हो, इतका अवघड। गावात तर सारं पड माळत होत, सारं पड म्हणून शेतात आलो, पत्र ठोकले येडे वाकडे। सरकारची काय मागणी आहे? 50,000 रुपये हेक्टरी द्यावा, ते कर्ज बिर्ज काय ती माफ करावा, असं ओला दुष्काळ जाहीर करावा। आता 2 या ठिकाणी दौरा केला, काय मागणी केली तुम्ही त्यांना? ते काय तशीच केली ना मग, 50,000 रुपये द्यावा म्हणून हेक्टरी आणि ते कर्ज माफ करावा। हा, काय करायचे? काय येते त्याच्यामध्ये? दिवाळीच्या बाजाराला सरळ गेलो तर 20-25,000 रुपयाचा बाजार चांगला करायचाच म्हणलं तर लागते। काय आहे त्याच्यामध्ये? काही नसतंय। गरीब तेवढ्यातच नटत आहे, तेवढं दिलं तेवढ्यातच नटत आहे गरीब। त्यांनी द्यावा तेवढं। हा, पैसे नाही म्हणते तर एखादं मरू आम्ही फाशी घेऊन, मग काय? हो, मेलं तर मेलं, मग त्यांना काय करायचे? हा, असं होतं। नक्कीच दसरा जवळ आलाय, दिवाळी तोंडावर आहे आणि त्या दरम्यान जो पाऊस पडला यांनी हातातोंडाशी आलेला घास तुमच्या हिरावून गेलाय, काय सांगा? परिस्थिती खूप गंभीर आहे सर। माझी इथे 2 एकर शेती आहे। माझा एकरी 50,000 रुपये खर्च झालेला। आता 50,000 रुपये खर्च एकरी 1 लाख रुपये गेले, ते कसे निघतील बघायचे तुम्ही। आता सरकारला म्हणणं येतच आहे की त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी आणि शेती कर्ज माफ करावं, मला दुष्काळ जाहीर करावा, एवढी मागणी सरकारकडे आमच्या। सर, नक्कीच हे जे बघू शकता तुम्ही, आता देखील मी ज्या शेतात उभा आहे, रात्रीची वेळ आहे आणि पाणी बघा आणखीन देखील जशाच तसं पाणी आहे। या पुराचं ही जी बाजूला जी नदी होती त्या नदीचं पात्र जे होतं ते या शेतात आहे आणि पाणी वाहत आहे। आता देखील या शेतामध्ये गुडघ्याभर पाणी आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आता कुठेतरी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती येत आहेत। आता नक्कीच शेतकऱ्यांना आशा आहे की सरकार कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करेल आणि शेतकऱ्याला मदत करेल। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।